ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर असल्याचं कळतंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांनी नाराजीचा सूर आळवलाय। मातोश्रीवरच्या आढावा बैठकीमध्ये माजी नगरसेवकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। पक्षाकडनं माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे ही नाराजी आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती कळतेय। नक्की कोण आहे ते नगरसेवक आणि कशा पद्धतीची नाराजी आहे जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, केवळ नाराजीच नाहीये तर भाजपच्या वाटेवर पण काही माजी नगरसेवक आहेत अशी माहिती कळतेय, याबद्दल आणखीन सविस्तर सांगा। पूर्वी येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्यामुळेच एक आढावा बैठका उद्धव ठाकरे यांच्याकडनं मातोश्रीवर घेतल्या जात आहेत आणि त्यामध्येच काही नगरसेवकांचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल त्यामध्ये आमच्या माजी नगरसेवकांना विचारात घेतलं नाही। त्यांचं असं म्हणणं आहे उमेदवार देताना तरी आम्हाला विचारायला हवं होतं किंवा त्यासंबंधी आमच्याकडनं माहिती घ्यायला हवी होती, मात्र ती माहिती प्रमुखांकडनं घेण्यात आली नाही आणि त्यामुळेच एक नाराजी व्यक्त केली आहे। काही जणांनी उघडपणे ही नाराजी बोलून दाखवलेली आहे, माध्यमांसमोर नाही पण बैठकांमध्ये ही नाराजी बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळेच काही जणांचं असं म्हणणं आहे की आपण यासंबंधी विचार केला पाहिजे। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यातील काही नगरसेवक हे भाजपच्या वाटेवर आहेत, कारण लवकरच जर महापालिका निवडणुका जाहीर झाल्या तर आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी भाजप पक्ष हा योग्य असेल असं काही माजी नगरसेवकांना वाटतंय। आतापर्यंत आपण बघितलं की शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर साधारणपणे 99 पैकी 36 माजी नगरसेवक हे शिंदेंसोबत आतापर्यंत गेलेले आहेत आणि आता उर्वरित 63 नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत आणि त्यातीलच आता काही नगरसेवकांना वाटतंय शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा भाजपला ज्या प्रकारे विधानसभेत यश मिळालंय त्यामुळे भाजपचा एक पर्याय समोर असू शकतो आणि त्यामुळेच काही नगरसेवक हे भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय। आता कशा प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या सगळ्या माजी नगरसेवकांची समजूत काढली जाते किंवा एकजूट ठेवली जाते, कारण महापालिका निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या आहेत आणि त्याची तयारीसुद्धा त्यांच्याकडनं केली जाते, त्यामुळे ही नाराजी दूर केली जाते का आणि एक संध ठाकरेंची शिवसेना कशा प्रकारे या सगळ्या माजी नगरसेवकांना ठेवते हे पाहावं लागेल। पूर्वी खरंय वेदांत, या पद्धतीचं आव्हान नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेपुढे असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।